हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज केली होती मी शेवग्याच्या शेंगांची आमटी. रेसिपी ना खूप साधी आणि सोपी आहे आणि तुम्ही ही आमटी ना कशासोबतही खाऊ शकता, म्हणजे भात, चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकता. त्यासाठी ना मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. ह्या शेंगा ना आमच्या घरच्या झाडावरच्या आहेत. आमच्याकडे यांना शेकटाच्या शेंगा पण बोलतात. तुमच्याकडे पण बोलतात का, मला कमेंट करून नक्की सांगा. शेंगा ना पहिले कट करायच्या, व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना त्याप्रमाणेच कट करायच्या. नंतर टोपामध्ये पाणी टाकून शेंगांना चांगल्या 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायच्या. नंतर एका कढईमध्ये 1 पळी तेल टाकायचं. नंतर लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो टाकायचा, मस्त परतून घ्यायचं. नंतर मग आपले नेहमीचेच 3 इन्ग्रेडियंट्स, त्याशिवाय जेवण बनूच नाही शकत, ते म्हणजे मीठ, हळद, मसाला. तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल, माझ्याकडे संपलेला म्हणून मी नाही टाकला. नंतर ना हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी इथे 1 चमचा वाटण टाकलं आहे. वाटण म्हणजे कांदा आणि खोबऱ्याचं आहे, ते टाकले मी. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. त्यानंतर शिजलेल्या ना शेंगा टाकायच्या, त्यांना पण चांगलं परतून घ्यायचं. नंतर शेंगा शिजलेला पाणी पण टाकायचं. नंतर आपल्याला किती पाणी पाहिजे तेवढं पाणी घालायचं. मस्त 1 उकळी आली की वरून कोथिंबीर टाकायची आणि परत एक 5 ते 7 मिनटं आमटी शिजवायची. मग काय, झाली आपली शेवग्याच्या शेंगांची आमटी. मस्त आहे ना रेसिपी, खूप साधी आहे आणि तुम्ही पण हे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय.